नमस्कार, मी अमृता फडके म्हणजेच सन मराठी वाहिनीवरील प्रेमास रंगावे या मालिकेतील तुमची लाडकी अक्षरा. नमस्कार, मी रोहित सत्यविजय शिवलकर म्हणजेच सन मराठीवरील प्रेमास रंग यावे या मालिकेतील सुंदर. नमस्कार, मी अनुष्का बोराडे म्हणजेच प्रेमास रंग यावे यामधली मेनका. पुढे काय पाहायला मिळणार आहे हे तर मी नक्कीच सांगणार नाही आहे, कारण तो एक ट्विस्ट आहे आणि सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. आणि आत्ता जो ट्रॅक चालू आहे मालिकेमध्ये म्हणजे आपण सगळे बघताच आहात की सुंदर आणि अक्षराचा घटस्फोट झालेला, म्हणजे सुंदरने त्याच्यावरती अंगठा दिला आहे. अक्षराही बोलते की तुला आता घटस्फोट घ्यावा लागेल आणि अनेक घटस्फोट हां, म्हणजे सह्या झाल्या आहेत पण अजून ती लीगल प्रोसेस बाकी आहे. ते मला काय ती माहीत नाही कशी असते ती. आणि अनपेक्षितपणे हे जे वळण सुंदरच्या आयुष्यात आलं आहे त्याला आता कसं सामोरं जावं किंवा कसं टॅकल करावं याच्या विचारात तो आहे. आणि त्याला आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यात आलेली मुलगी जी अक्षर आहे त्याच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केलं आणि आत्ता हे सगळं त्याच्या आयुष्यात एक आलेलं वळण आहे. तर त्या गोष्टीला कसं टॅकल करावं या विचारात तो हरवून गेला आहे. आणि खरंच त्याच्यामुळेच तो कुठेतरी असा शांत झाला असं मला वाटतं. आणि बघा तुम्हाला पुढे काय मजा येईल बघायला. पुढे काय, जसं म्हणलं सुरुवातीलाच की एक वेगळंच ट्विस्ट आणि वळण येणार आहे, तर ते पुढे आहे. तर तुम्ही त्यासाठी आपली मालिका नक्की बघा. बरं अमृता, काय सांगशील की अक्षराच्या मनात काय चालू आहे? कारण दोघांचं लग्न लावून देणार आहे की वेगळं काही? मी IPS अधिकारी अक्षरा सूर्यवंशी आहे आता, त्यामुळे मला त्या पद्धतीने विचार करणं भाग आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मला काही निर्णय घेणं आणि देणं भाग आहे. म्हणजे जरी मी ह्याची बायको असेन सुंदरची, तरीही एक स्त्री आहे आणि IPS अधिकारी आहे. त्या अनुषंगाने आलेल्या माझ्यावरच्या जबाबदाऱ्या म्हणजे घरच्याही आणि सोशलही, त्या दोन्हीचा मध्य साधून मला निर्णय घ्यावे लागतात. जसं आत्ताही मी घेतला. माझ्या समोरचं चित्र आहे. सो कोणावरही बेसिकली अन्याय होऊ नये हा जो मोटिव्ह घेऊन मी चालले. तर हिच्या बाबतीत आत्ता जे काही घडलंय ह्याच्याकडनं अनावधानाने किंवा आपण ते काय म्हणू शकतो की इच्छा नसतानाही त्याला जे आत्ता ॲक्सेप्ट करायला लागतंय, जे त्यांनी केलं नाहीये, केलंय माहीत नाही. ही खरं बोलतेय खोटं बोलतेय माहीत नाही. माझा डेफिनेट स्टँड काय असेल माहीत नाही. त्यासाठी तुम्हाला मालिका बघायला लागेल डेफिनेटली. पण अर्थात मला ह्या सगळ्याचा मध्य गाठून मी आत्ता खूप बॅलन्स्ड विचार करते. हिच्या बाजूनी विचार करते, ह्याच्या बाजूनी विचार करते. अर्थात मी माझा आत्ता विचार नाही करत आहे, कारण हे दोघं आत्ता महत्त्वाचे आहेत आणि अख्खं कुटुंब जास्त महत्त्वाचं आहे. सो आत्ताचा एक वेगळा स्टँड आहे आत्ता मेनकाला घेऊन. कारण ऑलरेडी तिने कामिनी म्हणजे तिची जी मुलगी आहे तिच्यापासून ती आधीच दुरावली गेली असल्यामुळे ती जी एक लेकीची एक जी सतत बोच होत राहते तिला, तिच्या आयुष्यात जी कमी भासत राहते, ती आत्ता हिने पूर्ण केली आहे. आणि आता याच नोटवर काहीतरी असं घडतं की ज्यात तिला हिच्यासाठी स्टँड घ्यावासा वाटतो, एक स्त्री म्हणून, एक लेकीसाठी, एक आई म्हणून. सो असे बरेच ट्विस्ट आहेत आत्ता चालू आमच्या मालिकेत. आणि आता त्याला कसं वेगळं वळण लागेल ते तुम्हाला बघावंच लागेल, काही ऑप्शन नाही आहे. पण मजा आहे ह्या सगळ्यात. प्रत्येक फॅमिलीमध्ये अशा काही ना काही गोष्टी होत असतात. त्यातनं कशा पद्धतीने आपण बाहेर पडू शकतो छान हेल्दी वेनी. काहींची मनं दुखावली जाऊ शकतात. पण तरीही काही वेळेला कधी आपल्याला मनाविरुद्ध काही स्टँड घ्यावे लागतात आणि जे फॅमिलीसाठी खूप गरजेचे असतात. हेच यातनं मी करण्याचा प्रयत्न करते. अनुष्का, काय सांगशील की मेनकाने जे ठरवलंय ते आता ती तिच्या वेने चालली आहे. सो तुला त्याचा रिस्पॉन्स कसा येतोय आणि काय सांगशील की या कॅरेक्टरबद्दल तुझं पर्सनल मत काय? मला आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर की काय रिस्पॉन्स आहे या बाबतीत, तर मी मम्मीनी, बहिणींनी, मैत्रिणींनी जे काय मी ऐकलंय, मला फक्त एवढं सांगतं तुझ्या नावाने फक्त बोटच मोडता येत लोक. तर माझं असं आहे की चला, ती माझी पावती आहे की आहे बाबा काहीतरी लागतंय. आणि मी म्हणाल तर मला मजा येते या सगळ्यांची ठासून, कारण का तिचा मेन मोटिव्ह असते. तिचे प्यादे आहेत आणि तिचा मेन एक्का आहे. 2 प्यादे म्हणजे उर्वशी आणि यशवंत मामा, आणि तिचा जो एक्का आहे ती म्हणजे निर्मला. त्या निर्मलाच्या आड म्हणजे जी मी आई म्हणते, आत्या आहे निर्मला आत्या, तिच्या आड राहून मी सगळं करते. तिला फक्त आणि फक्त उद्ध्वस्त करायचं आहे. आता जिनी केलं आहे अक्षरा,
तिच्याशी तिला काही नाही, पण ते असतं ना की तुला नाही करणार मी, पण तुझ्या बाजूचं सगळं मोडून तुला त्रास देणार. सो सध्या तिचं तेवढंच आहे की तू बघ मी काय करते. त्यामुळे जमेल तेवढा ती त्रास द्यायला बघते, आणि जमेल तेवढं ती जितकं जमेल ना तेवढा ती त्रास देऊन 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 कशी ती अक्षराला हे करते, ते चाललंय तिचं फक्त, बाकी काही नाही. बरं, तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल मला की मेनका तर म्हणजे वाईट वागते असं दिसतंच आहे, पण अनुष्का म्हणून तुम्ही तिला किती सामावून घेतलं आहे तुमच्या फॅमिलीमध्ये? मी आमच्या फॅमिलीत येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेतेच. तो माझा काय म्हणतात, माझी पर्सनॅलिटीच तशी आहे, एक अमृता म्हणून पण आणि अक्षरा म्हणून पण. सो मी पहिल्याच दिवशी आय थिंक मी तिला हाय अनुष्का, वेलकम फॅमिलीमध्ये आणि ऑल द बेस्ट असं एक मनापासून बोलून टाकलं होतं. सो माझ्याकडनं मी पहिल्याच दिवशी तिला सामावून घेतलं. रोहित? नाही असं काही म्हणजे आपल्याकडे असं काय नाही, सामावून म्हणजे काय, आपण सगळ्यांनाच हाय वेलकम करतो की. मजा असते. अनुष्का काय? मी सुरुवातीला सांगितलेलं आठवत असेल की माझं सगळ्यांशी जमलं पण सुंदरशी काही जमलेलं नाही आहे. कारण का तो मी जेवढं त्याला ओळखलं तो शांत आहे, तो जास्त हे होत नाही. पण त्या दोघांनी, अक्षरानी आणि सुंदरनी, म्हणजे रोहितनी आणि अमृतानी, प्रोफेशनली सुद्धा आणि पर्सनली सुद्धा छान मला हँडल करतात, समजून घेतात. एकदा मी सुंदरकडे गेलेली की बाबा मला सांग, तेव्हा त्यांनी काहीतरी 15 मिनटं मला समजवलेलं की अशानी असं असतं, तशानी तसं असतं सुरुवातीला. तर असं काही नाही. आणि अमृता आणि माझं छान आहे. आम्ही आम्ही एकत्र विहिरीत उडी पण मारू शकतो. हो. छान आहे. म्हणजे आम्ही एक आलो का एक हग असते आमची, दिवसातून 2-3 हग होत राहतात आमच्या. सो आमचं छान आहे, असं काही नाही. खूप खूप छान प्रकारे हँडल केले त्यांनी मला, मी त्यांना. बरं रोहित, हे दोघी भेटल्यावरती असंच पिडणं चालू असतं तुझं? नाही मुळात मला कोण पिडत नाही, कारण मी कोणाच्या वाट्याला जातच नाही. ती असं म्हणाली तसं. हां, म्हणजे मी जास्तहून स्वतःहून कोणाच्या वाट्या, म्हणजे मी काय बोलतात ते एक्स्ट्रोट इंट्रोट, मला माहीत नाही ते शब्दांचा अर्थ, पण मी मितभाषी म्हणजे कमी बोलणारा असल्यामुळे, म्हणजे जास्त स्वतःहून इन्व्हॉल्व न होणारा माणूस असल्यामुळे मी असा जात नाही जास्त इन्व्हॉल्वमेंट कोणामध्ये दाखवायला. आपण बरं, आपलं काम बरं, त्यामुळे पिडणं असं होत नाही. दोघींकडनंच काय बऱ्यापैकी सेटवरती मला त्रास देणं असं होत नाही, कारण मीच अवे असल्यामुळे थोडासा आपण त्याच्यामुळे पिडणं असं होत नाही. त्रास देतो त्याला. आज त्रास म्हणजे मी स्वतःहून तो त्रास काय देतात, पण एवढा होत नाही. हा, काही नाही, काही त्रास देत नाही. जो असतो तो सीनमध्ये त्रास असतो, ऑफ स्क्रीन असा काही त्रास नसतो. बरं, आताचा जो ट्रॅक सुरू आहे त्याच्याबद्दल वन वर्ड जर सांगायचं असेल तर काय सांगाल? आपल्या आयुष्यात सगळीकडनं एक शब्द. जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण त्यातनं सगळ्याचा मध्य गाठून कसं बाहेर पडतो, हा USP आत्ताच्या ह्या चालू असणाऱ्या ट्रॅकचा, असं मला वाटतं. की प्रचंड सगळीकडनंच धाड 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 अशी त्याने काही युद्धात हमले होतात, पण तरी एक राजाला तटस्थ राहून स्ट्रॉंगली त्या सगळीकडे बघून दुश्मनांना मारून जिंकायचं असतं. हा आत्ताचा या सगळ्यातला एक USP आहे असं मला वाटतं.